नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, नोटिफिकेशन, जाहिराती आणि कंटेंट याचे दर्जेदार लाईव्ह सेशन्स आणि रेकॉर्डेड सेशन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि तशाच प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट जे आपल्याकडे आलेलं आहे ते आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत विदाउट वेस्टिंग टाइम. त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहे, पहिल्यांदा या चॅनलवरती आलेले आहेत, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन ठोकून टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला हे कंटेंट महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण वाटत असेल तर तुमच्या मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. आरटीओ एमव्हीआय 461 पदांची जाहिरात ही येणार आहे, पदभरती होणार आहे 2026 मध्ये. मागणी पत्र आयोगाकडे गेलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आता तोंडपाठ झालेल्या आहेत. मग वेगळं काय आणि महत्त्वाचं अपडेट काय, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याला म्हणतो आपण प्रवर्ग निहाय जे पद आहेत किंवा ज्याला आपण कॅटेगरी वाईज वॅकन्सी आहेत, याबाबतची आरटीआय आपल्या विद्यार्थी मित्रांनी टाकली होती आणि त्याचं जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये डिटेल्स आपल्याला मिळालेले आहेत. मुळात ही जी आरटीआयची इमेज आहे, पोस्टर आहे, आतापर्यंत तुमच्यापर्यंत आलंच असेल, ते कालच जाहीर झालेलं होतं. फक्त याची ऑथेंटिसिटी चेक करणं फार गरजेचं होतं, कारण बऱ्याचदा एखादी चुकीची गोष्ट जर विद्यार्थ्यापर्यंत गेली तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे आपण हा सेशन आत्ता करतोय, कारण त्याच्या मागचं जे काही ज्याला म्हणतो ऑथेंटिसिटी आहे ती आपण चेक केलेली आहे. 461 जागांची ही जी पद आहेत, आरटीओ एमव्हीआय गट क च्या माध्यमातून भरती होणार आहे. आयोग हे घेणार आहे. ओके, अभ्यासक्रम आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, परीक्षा पद्धत लवकरच आपल्याला माहिती पडेल. फक्त या सेशन मध्ये तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सी असणार आहे त्या 461 पैकी, कारण बिंदू नामावली असते, बिंदू नामावली रोस्टर नुसार त्या त्या कॅटेगरीला काय पडतं तर वॅकन्सीज पडतात. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही बेसिकली तुमचे जे काही पर्टिक्युलर कमेंट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, ते कमेंट सेक्शन मध्ये टाका, त्याला आपण उत्तर देऊया. तर हे बघा, हे काल आपल्या सगळ्या टेलिग्राम चॅनल वरती आलेलं एक इमेज आहे. हे एक विवरणपत्र आहे जे आरटीआयच्या अंतर्गत उपलब्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये कॅटेगरी वाईज समांतर आरक्षण सुद्धा आणि तुमचं ज्याला सामाजिक आरक्षण म्हणतो ते सुद्धा कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. तर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे आपण स्पेसिफिकली बघूया आता याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला बघायचं झालं तर जे काही संवर्ग आहे, बरोबर आहे, तो आहे तुमचा आरटीओ एमव्हीआय. आता याच्यामध्ये 461 जागांची जाहिरात ही येणार आहे. मग या 461 पैकी बघा, अनुसूचित जाती, आपण सामाजिक आरक्षणाबद्दल बोलतोय आणि त्याच्यामध्ये मग समांतर आरक्षणाबद्दल बोलूया. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, एससी 34 जागा ह्या सर्वसाधारण, म्हणजे एससी जनरलला 34 जागा आहे. फिमेल एससी 10 जागा आहेत. 2 त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन साठी जागा आहेत आणि 5 जागा ह्या एससी कॅटेगरी मधल्या एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे. हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण एकूण 25 जागा ह्या राखीव आहे याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन साठी. ओके, तर लक्षात घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला या पर्टिक्युलर गोष्टीवरती फोकस करावा लागेल. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने ह्या ज्या बायफर्केशन झालेल्या आहेत, या जागा कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे आपण लक्षात घेतोय. ठीक आहे. ओके, त्यानंतर आहे अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब, एसटी 17 जागा जनरलच्या आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 5 महिलांसाठी राखीव आहे एसटी मधल्या, 1 स्पोर्ट पर्सन साठी राखीव आहे आणि 2 ज्या जागा आहेत त्या आहेत तुमच्या एक्स सर्व्हिसमॅन साठी. ओके, जसं मी आता सांगितलं की 25 जागा एक्स सर्व्हिसमॅन साठी ह्या फक्त अराखीव म्हणजे ओपन मधल्या आहेत. तर एकूण जागा ह्या तुमच्या एक्स सर्व्हिसमॅन साठी जास्त आहेत. कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला जागा बघायला मिळेल. जसं मी आता सांगितलं, एसटी साठी 5 जागा आणि एसटी साठी 2 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅनच्या आहेत. त्याच्यामुळे एक्स सर्व्हिसमॅन असो, स्पोर्ट पर्सन असो, ओके, महिला असो, यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे, कारण 461 जागा एकूण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कॅटेगरीला इथे जागा मिळालेली आहे. ओके, विमुक्त जाती आपल्याला माहिती आहे VJA, याच्यामध्ये 12 जागा ह्या सर्वसाधारणला आहे, 4 जागा महिलांसाठी राखीव आहे समांतर आरक्षणाअंतर्गत, स्पोर्ट पर्सनला 1 जागा आणि 2 जागा ह्या VJ मध्ये स्पेसिफिकली, ओके, विमुक्त जाती ज्याला म्हणतो, 2 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे. त्यानंतर NT नॉमिनेट ट्राइब्स, ओके, नॉमिनेट ट्राइब मध्ये बघा B,
सी आणि डी म्हणजे NTB, NTC, NTD हे 3 वर्ग असतात. तर NTB साठी 5 सर्वसाधारण म्हणजे जनरल, 1 जागा महिलासाठी. इथे कुठलाही स्पोर्ट पर्सनला जागा नाही, NTB बद्दल बोलतोय मी, आणि NTB ला 1 जागा सर्व्हिसमॅनला आहे. त्यानंतर NTC ला बघा 21 जागा आहेत जनरल, 6 महिलांना आहे, 1 स्पोर्टला आहे आणि 3 एक सर्व्हिसमॅनला आहे. त्यानंतर भटक्या जमाती ड म्हणजेच आपल्याला माहिती आहे नॉमेडिक ट्राईब NTD 12 जागा सर्वसाधारण आहे, 4 जागा महिला, 1 जागा स्पोर्ट पर्सन आणि 2 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅनला आहे. ओके. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC 5 जनरल, 1 फिमेल, इथे स्पोर्टला कुठलीही जागा नाही आणि 1 जागा आहे एक्स सर्व्हिसमॅनला. त्यानंतर इतर मागासवर्गीय अदर बॅकवर्ड क्लास OBC 97 जागा ह्या जनरलला आहे. येतं लक्षात? 29 जागा, कारण 19% आरक्षण आहे, 29 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहे, 5 जागा OBC मधल्या स्पोर्ट पर्सन साठी आणि 14 जागा ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे. परत एकदा सांगतो, 461 जागांची सर्वात मोठी जाहिरात 2020 ची जर 17ची कन्सिडर केली तर इथे 461 जागांची जाहिरात असल्यामुळे प्रत्येक सब कॅटेगरीला इथे वॅकन्सी आहे. चांगले चान्सेस आहेत विद्यार्थ्यांना तुमचं सिलेक्शन घेण्यासाठी. SCBC आपल्याला माहिती आहे. ओके. SCBC मध्ये 46 या जनरल साठी आहे, 14 फिमेल साठी, 2 स्पोर्ट पर्सन साठी आणि 7 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे SCBC मध्ये. ओके. सोशिओ अँड इकॉनॉमिक जे बॅकवर्ड आहे त्याच्यासाठी इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS. ओके. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन याच्यामध्ये EWS लाही 46, 14, 2 आणि 7. तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्याला माहिती आहे 10% आरक्षण असतं, त्याच्यामुळे 10% 461 जर कन्सिडर केले तर त्यानुसार आपण स्पेसिफिकली ह्या वॅकन्सीज बघू शकतो. तर जेवढ्या SCBC ला आहे तेवढाच EWS ला सुद्धा वॅकन्सी आहे. आता अराखीव पद म्हणजेच तुमचं ओपन जे आहे, ओपन मध्ये 166 पोस्ट ह्या पर्टिक्युलर अराखीव तुमच्या जनरल मध्ये आहे. 50 जागा ह्या महिला जनरल मध्ये आहे, 8 जागा ह्या स्पोर्ट पर्सन साठी आहे, ओपन स्पोर्ट साठी, आणि 25 जागा ज्या आहेत ह्या एक्स सर्व्हिसमॅन साठी आहे. कशाच्या? तर तुमच्या ओपन मधल्या, ओपन एक्स सर्व्हिसमॅन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अनाथ साठी कुठलीही जागा नाही, म्हणजे ऑर्फनला जागा नाही. दिव्यांग हे विद्यार्थी इथे पात्रच नसतात, तुम्हाला माहिती आहे. ओके. आणि प्रकल्पक भूकंपग्रस्त सुद्धा इथे नाहीये. तर बाकी जर आपण बघितलं तर हे जे काही समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण आहे याच्यामध्ये 461 जागा असल्यामुळे प्रत्येक कॅटेगरीला जागा आलेल्या आहेत. फक्त काही कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर तिथे फक्त जागा नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं NTB जे आहे याला स्पोर्टला नाही आणि SBC ला स्पोर्टला नाही. बाकी प्रत्येक जी सब कॅटेगरी आहे त्यांना जागा आहे. आणि एक जागा कुठेही दिसत नाही तुम्हाला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जागा दिसत आहेत. खूप चांगली संधी आहे. आणि मी जे सुरुवातीला सांगितलं की हे जे डॉक्युमेंट आहे अवेलेबल झालं होतं कालच, पण याची ऑथेंटिसिटी चेक करणं खूप गरजेचं होतं, कारण बऱ्याचदा चुकीच्या इन्फॉर्मेशन मिळतात. तर एक 2022चा जो शासन निर्णय होता किंवा महाराष्ट्र प्रशासन विभागाकडनं एक पर्टिक्युलर परिपत्रक आलं होतं, तर याच्यामध्ये गट क मधील जे काही सरळ सेवेने भरण्याबाबतचे जे ज्याला म्हणतो पदे होती, तर याबाबतचं एक पत्र होतं. आणि त्या पत्रामध्ये जर 4 नंबरचा पॉइंट आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलं होतं की शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील आणि सरळ सेवा पदांचे मागणी पत्र आयोगाकडे पाठविण्याच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती, सामान्य प्रशासन विभाग आणि त्यांचा तो रेफरन्स नंबर त्या पर्टिक्युलर नोटिफिकेशन GR चा, तर त्याचं डेट जी होती ती 2 डिसेंबर 2021 होती. विद्यार्थी मित्रांनो, की त्या फॉर्मॅट मध्ये मागणी पत्र आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हा जो नंबर आहे किंवा डेट आहे 2 डिसेंबर 21, तर आपण कालचं जे पत्र बघितलं तर तिथे हे जे काही लेटर आहे या लेटरचा रेफरन्स देण्यात आलेला आहे. कारण हे 2 डिसेंबर 2021 ची तारीख आहे बघा.
बरोबर आहे. तर हे जे पत्र होतं या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी पर्टिक्युलर हे जे पत्र होतं या अनुषंगाने हे जे मागणी पत्र आहे ते सादर झालेलं आहे आणि तेच मागणी पत्र म्हणजे त्या समांतर आरक्षणाच्या ज्याला म्हणतो माहितीच्या सहित हे आरटीआयच्या अंतर्गत हे प्राप्त झालेलं आहे आणि हे जे विवरण पत्र आहे हेच पत्र हे पुढे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जाऊन कन्वर्ट होणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली हे ऑथेंटिक आहे आणि ते स्पेसिफिकली त्या अनुषंगाने आपण आपली तयारी केली पाहिजे. खूप चांगली संधी आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला कॅटेगरी वाईज सुद्धा आता इथे माहिती मिळालेली आहे. तर तुम्ही सुरुवात करा. परत एकदा सांगतो, आयोग दोन गोष्टी देतात आपल्याला, सिलेबस आणि पीवायक्यू. तर पीवायक्यू पासून सुरुवात करा. पीवायक्यूचं प्रिलिमचं बुक वेगळं आणि मेन्सचं बुक आपलं वेगळं आहे. प्रिलिम आता आपल्याला माहिती आहे गट क नुसार होणार आहे, तर गट क चे मागचे पीवायक्यू सुद्धा त्याच्यामध्ये ऍड ऑन आहे आणि मेकॅनिकलचा जो कोअर पार्ट आहे तो तर बदलणार नाही. 15 सब्जेक्ट आहेत तुमचे टेक्निकलचे आणि तसंच पीवायक्यू तुमचं प्री साठीच्या नोट्स आणि मेन साठीच्या नोट्स ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल साऊंड व्हायचं आहे त्यांनी फॉर्म्युला शीट सगळे स्पेसिफिक फॉर्म्युले मेकॅनिकल ब्रँच हे याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये 11 शीट्स आहेत आणि ह्या सगळ्या 11 शीट्स तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती, त्याच्या व्यतिरिक्त आमचे जे काही ऑफिसेस आहेत नाशिक असेल, नागपूर असेल, पुणे असेल, इथे उपलब्ध होईल. आणि सगळ्यात महत्वाचं की RTOMA ची बॅच तुम्ही जॉईन करू शकता, प्रीची बॅच जॉईन करू शकता, मेन्सची बॅच जॉईन करू शकता. ओके, प्रीची वेगळी बॅच आहे, मेन्सची वेगळी बॅच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्री आणि मेन्स लावायचं असेल तर फाउंडेशन बॅच सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा ह्या बॅचेस करू शकतात. आपला नंबर आहे 9699897070 किंवा IVR क्रमांक आहे 7887811411. याच्यावरती माहिती घेऊ शकता. ओके, अपडेट हेच होतं की तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत जे जाहिरात 461 जागांची येणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जो काही युट्यूबचा अल्गोरिदम आहे तो आपल्या व्हिडिओला पुढे घेऊन जाईल. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. थँक्यू सो मच.